श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. माय बापू, जीव देवता प्रपंच परमेश्वर असे 4 नित्य पदार्थ आहेत. गीतेमध्ये जीवाला दुसऱ्या अध्यायामध्ये नित्य म्हणले. नित्य सर्वगत असताना अचलोयम सनातन असं म्हणले. आणि 8व्या अध्यायामध्ये परमेश्वराला नित्य म्हणले, अक्षर म्हणले. अक्षरम ब्रह्म परम स्वभावध्यात्म उच्यते असं म्हणले, अक्षर म्हणले. तर बाबा जीव देवता प्रपंच परमेश्वर म्हणजे नित्य आहे, त्याचा क्षर कधी होत नाही. तर जीव आपल्याला दिसतो का? नाही. आपण त्या प्रपंचाला म्हणजे देहाला जीव म्हणतो. देह हे प्रपंचाचा आहे. आपला जो देह आहे तो प्रपंचाचा आहे. तो त्याला देहालाच आपण जीव म्हणतो. आणि परमेश्वर ज्यावेळेस अवतार धारण करून येतात तर ते मायापुरालाच आपण परमेश्वर म्हणतो. आणि देवता ह्या 2 प्रकारे खाली येतात. तर ब्रह्मांड आणि ओळखणे. तर ओळखण्याचा आपल्याला दिसत नाही. ओळखण्याचा परमेश्वरा अवताराजवळच राहतात. पण ज्या ब्रह्मांड असतात त्या मूर्तीधारी असतात. माया व्यतिरिक्त माया मूर्तीधारी नाही. बाकी 81 कोटी 6,9 देवता ह्या मूर्तीधारी आहेत. आणि त्या देखील प्रपंचात लपलेले आहेत. म्हणजे विश्वदेवतेचं जे साकार मूर्ती आहे ती पण कारण प्रपंचाची. आणि खालच्या ज्या ब्रह्मांडस्थ मूर्त्या आहेत त्या दिव्य प्रपंचाची. तर ते देखील प्रपंचात लपलेले आहेत. म्हणजे जीव प्रपंचात लपलेला आहे, देवता बी प्रपंचात लपलेले आहेत. आणि प्रपंच मात्र आपल्याला दिसतो. ज्यावेळेस तो व्यक्त होतो त्यावेळेस दिसतो. त्याला काय म्हणले, म्हणजे सृष्टिकाळी दिसे संहारी नासे. सृष्टिकाळी दिसतो आणि संहार झालेला नसतो. का बरं? काय कारण? काय न दिसे हे कारण, न नासे हे कारण. कारण तो नित्य पदार्थ आहे, त्यामुळे तो नासत नाही. आणि त्याचं स्वरूप कसं आहे? जड. आणि जड आहे. आणि अव्यक्तमंत भैरव स्वरूप. आणि लक्षण काय आहे? अव्यक्तमंत भैरव स्वरूप. म्हणजे भैरव स्वरूपाच्या आधारे राहते ते. तर असे 4 पदार्थ आहेत. तर जीव एवढा सूक्ष्म आहे की तो परमेश्वराशिवाय कोणालाही दिसत नाही. तो मायाला देखील दिसत नाही. माया त्याला अनादि अव्ययाद्वारे बघते आणि इतर देवता त्याला मळाद्वारे बघतात. तर मग अनादि अव्यय म्हणजे काय? अनादि अव्यय म्हणजे जीवाला झालेला रोग. तो त्याला सर्वज्ञांनी दृष्टांतामध्ये वज्रकिटकी म्हणले. तर तो जीवाला झालेला एक रोग आहे. आणि त्या रोगामुळं आपल्याला पुन्हा 4 रोग झाले. अज्ञान, अन्यथा ज्ञान, आद्यमळ आणि जीवत्व. त्या अनादि अव्ययामुळं आपल्याला पुन्हा 4 रोग झाले. तर असा अनादि अव्यय म्हणजे जीव स्वरूपावर लागलेला मूळचा दोष आहे. आणि त्या दोषामुळं आपल्याला पुन्हा 4 रोग लागले. अज्ञान, अन्यथा ज्ञान, आद्यमळ आणि जीवत्व. तर असं. तर मग मळ म्हणजे काय? तर माय बाबा, मळ म्हणजे देवतेचे सूक्ष्म शरीर. मळ म्हणजे देवतेचे सूक्ष्म शरीर. तर ते देवता ह्या मळाद्वारे बघतात जीवाला. तर तुम्ही म्हणता मळाद्वारे कसे बघतात? तर बघा, आपल्याला काजवा नावाचा एक किडा असतो. ते अंधाऱ्या रात्रीमध्ये चमकतो. तर तो काजवा आपल्याला दिसतो का? नाही. त्याचं अंग चमकलेलं दिसतंय. मग आपण त्या अंग चमकलं आहे त्यालाच काजवा म्हणतो का नाही? प्रत्यक्ष काजवा आपल्याला दिसलेला नाही, पण आपण त्या काजव्याला आपण त्या चमकणाऱ्या अंगामुळं आपण त्याला ओळखितो आणि त्याला काजवा म्हणतो. त्याप्रमाणे देवता ह्या देवता ह्या जीवस्वरूपावर लागलेले मळ जे आहेत, चिन्ह जे आहेत, त्या चिन्हाला बघून काय म्हणतात की हा जीव आहे. तर प्रत्येक देवतेचे 81 कोटी 6,9 देवतेचे मळ म्हणजे मायाचा देखील आद्यमळ आहे. तर तो देखील पण तो कसा आहे? तो आद्यमळ आहे. तर तो म्हणजे निप्रपंचिक आहे. आणि खालचे जे मळ आहेत
ते प्रपंचिक आहे. तर त्याच्यामुळं तर परमेश्वरानं महावाक्य प्रकरणात म्हणलं आहे की विश्वरूपाच्या ठावणी प्रपंच विश्वरूपाच्या ठावणी मृतकापर्यंत प्रपंच बोली असं म्हटलं. तर मग हा जो देवता येतात देवता मळाद्वारे जीवाला बघतात. तर मग मळ म्हणजे काय? मळ म्हणजे देवतेचे सूक्ष्म शरीर, अतिशय सूक्ष्म शरीर. ते कशाचे असतात? ते प्रपंचाचे असतात. 5 भूत आणि 3 गुणांचे असतात. कोणं तयार केले? जीवानं तयार केले. कशाचे केले? प्रपंचाचे केले. प्रपंच म्हणजे काय? 5 भूत आणि 3 गुणाचे. ते 5 भूत 3 गुण कुठून आणले? तर ते आणले प्रपंचाचे निघावून. परमेश्वराच्या आत्मभावानं भावाने प्रपंच द्रोवतो आणि त्याचे 3 ढग हरितात तयार होतात. एक स्थूळाचा, एक सूक्ष्माचा आणि एक कारणाचा. तर सूक्ष्माच्या ढिगाहून त्या सूक्ष्माच्या ढिगाचा मडरत्न होते, स्थूळाचा भेंड तयार होतो आणि जो कारण आहे कारणाचा ढीग जो आहे ना त्याची विश्वमूर्ती तयार होते. तर मग हा जीव त्या सूक्ष्म प्रपंच ढिगावर जातो. 5 भूत 3 गुण आणतो म्हणजे प्रपंच आणतो आणि प्रपंच आणून तर त्याचे ते प्रथम विश्वमूर्ती तयार करतो आणि विश्वमूर्ती कासोकार विश्वमूर्ती तयार करतो आणि आपल्या अंगावर लावून घेतो. आणि नंतर मग तो पुन्हा प्रपंचाच्या ढिगावर जातो सूक्ष्म प्रपंचाच्या आणि 5 भूत 3 गुण आणतो आणि आपल्या अंगावर लावून 5 भूत 3 गुण आणतो आणि 81 कोटी 6,08 देवतेच्या मनुष्याकार मूर्ती तयार करतो. त्याला प्रकृतिमळ, विकृतिमळ, प्रकृतिमळ, विकृतिमळ आणि कृतिमळ असं म्हणलेलं आहे. 81 कोटी 6,08 देवतेच्या मूर्त्या तयार करतो आणि आपल्या अंगावर 81 कोटी 6,09 देवतेचे मळ लावून घेतो. त्या मळ रचनेला सूक्ष्म प्रपंच असे म्हणतात. त्या मळ रचनेला संसरण देखील म्हणतात. तर मायबाबा हे मळ आपल्या अंगावर का लागले? तर मळ आपल्याला देवतेला आपण दिसावं आणि देवतेला आपल्याला सुखदुःख देता यावं म्हणून आपल्याला मळ आपल्या अंगावर लागली. कारण जीव एवढा सूक्ष्म आहे की तो देवते म्हणजे परमेश्वराशिवाय कोणालाही दिसत नाही. मायाला देखील दिसत नाही. माया त्याला अनादेव बघते आणि इतर देवता त्याला म्हणजे मळाधारी बघतात. तर आणि आपल्याला देवता विद्या कसे देतात? मग सुखदुःख कसे देतात? तर त्या मळाद्वारे देतात. पण मळ हे देवतेला सगळ्या दिसत नाही. कारण मळ हे देवतेला दिसतात. मळ हे देवतेला दिसतात. प्रत्येक आपापला मळ दिसतो आणि त्या मळावर माया काय करते? जीवाचे कर्मलेप आहेत ते कर्मलेप अनादेव लागलेले असतात. अनादेव देऊन ती मळावर ट्रान्सफर करते आणि मळावर ट्रान्सफर केलेला जो कर्मलेप आहे तोच फक्त देवतेला दिसतो आणि मग देवता त्याप्रमाणे आपल्याला म्हणजे काय देते? सुख आणि दुःख देते, विद्या देते. तर विद्या जर 1 ते 4 देवतेच्या विद्यार्थी देते त्याला इंद्रियाधार वेद असे म्हणतात. विषयाधार वेद म्हणतात. 5 ते 6 देवतेच्या विद्या देवता देतात त्याला विषयाधार वेद म्हणतात. हे विषयाधार वेद, इंद्रियाधार वेद. अष्टभैरव देतात त्याला अंतःकरणाधार वेद म्हणतात आणि विश्वदेवता देते तिला देहाधार वेद म्हणतात आणि माया देते त्याला विदेहाधार म्हणजे आद्यमानाद्वारे ती आपली विद्या देते त्याला विदेहाधार वेद असे म्हणतात. मायबाबा हे जे मळं आपल्या अंगावर लागले तर ते मळं फक्त देवतेला आपण दिसावा आणि देवतेला आपल्याला सुखदुःख देता यावं त्यामुळे हे मळं लागले. आणि आपण आपल्यासोबत त्या संलग्नाला देखील लागले आणि संलग्नाचे मळं मायाच्या विद्येमध्ये तो म्हणजे साधन अवस्थेतच त्याचे मळं किती निघून जातात? म्हणजे विश्वपर्यंतचे मळं निघून जातात, विश्वदेवतेपर्यंतचे मळं. परंतु त्याचा विकास होत नाही कारण तो म्हणजे यक्षिणीच्या मळानं तो बांधलेला आहे त्यामुळे त्याचा विकास होत नाही. नाहीतर तसं जर पाहिलं तर मग त्याचा साधन अवस्थेमध्येच
त्याचा विकास 10 ब्रह्मांडाला व्हायला पाहिजे होता. आणि जर 10 ब्रह्मांड एवढा झाला असता तर जीव हा प्रपंचात मावला नसता आणि त्यामुळं त्याचा विकास होत नाही. तो याच्या एकशिणीच्या माळ्यानं बांधलेला आहे. तर माझ्या बाबा असं हे माळाचं ज्ञान आहे. तुम्हाला तुमच्यासाठी मी हे प्रस्तुत केलेलं आहे. ते तुम्ही हृदयस्थ करा आणि समजून घ्या. नाही समजत तर मला केव्हाही फोन करा आणि मी तुम्हाला निश्चितच तुम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करीन माझ्या मतीप्रमाणे त्या आणि मार्गदर्शन करीन आणि तुमच्या मनात असलेले संशय मी फेडून टाकीन. दंडोत प्रकार दंडोत प्रमाण दंडोत प्रमाण.